महातेजस्वी पुलस्त्य पुढे म्हणाला, जी कोणी कन्या माझ्या दृष्टीपथास येईल ती गर्भवती होईल. तेव्हा त्या शापाने भयभीत होऊन त्या सर्वजणी त्या प्रदेशात परतून आल्या नाहीतच. मात्र राजर्षी तृणबिंदूच्या कन्येने पुलस्त्याचे हे वचन ऐकले नसल्यामुळे ती एकदा निर्भयपणेच त्याच्याकडे पाहत निर्भयपणे त्याचे समोरूनच फिरत होती. तोच तिच्या शरीरात गर्भ राहिल्याची चिन्हे प्रकट होऊन तिच्या शरीरावर पांढरेपणा आला. आपल्या शरीराचा पांढरेपणा पाहून ती घाबरतच आपल्या पित्यासमोर उपस्थित झाली. तिला पाहून महातेजस्वी अशा राजश्री तृणबिंदूने ध्यान केले असता त्या पुलस्त्याचे सर्व कृत्य ज्ञानदृष्टीने त्यांना आकलून आले. तेव्हा राजर्षींनी ती कन्या मुनी श्रेष्ठ पुलस्त्याला दिली. तेव्हा ठीक आहे असे म्हणून त्या पुलस्त्य ब्राह्मणाने त्या कन्येचा स्वीकार केला. त्यानंतर तिने पुलस्त्याचे द्वारा त्रिलोक विख्यात पुत्रास जन्म दिला. तो पौलस्त्य आणि मुनी असून तो विश्रवा या नावाने विख्यात आहे. त्या विश्रव्याचे शील स्वभाव इत्यादी अवलोकन करून महामुनी भरद्वाजांनी आनंदपूर्वक आपली पुत्री त्यास दिली. पुलस्त्य पुत्र विश्रव्यापासून तिला लोकप्रिय अशा पुत्राची प्राप्ती झाली. तो वैश्रवण विश्रव्याचा पुत्र हा आपल्या पित्या समानच असून ब्रह्मदेवांनाही तो प्रिय होता. त्याच्या तपाने संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी त्यास एक उत्तम मनोवांछित असा वर दिला. त्यामुळे त्या पुत्रास अखंड धनेश्वरत्व प्राप्त झाले. ब्रह्मदेवाकडून वरप्राप्ती झालेला तो कुबेर हा धनाध्यक्षस्की झाला आणि ब्रह्मदेवानीच दिलेल्या तेजस्वी अशा पुष्पक विमानी बसून तो आपल्या पित्याच्या भेटीस आला. पित्यास नमस्कार करून त्यांना आपल्या तपाचे फळ अर्पण करून त्याने सांगितले की तात ब्रह्मदेवांनी मला अतिशय उत्तम वर प्रदान केला आहे. मात्र त्यांनी मला राहण्यासाठी कोणतेही स्थान दिलेले नाही. तेव्हा तुम्ही मला असे निश्चित स्थान सांगा की जेथे राहिलेमुळे कोणाचीही हिंसा तर होणार नाहीच. तेव्हा विश्रवा त्यास म्हणाला, विश्वकर्माने राक्षसांकरिता राहणेस्तव लंका या सुंदर नगरीची निर्मिती केली आहे. परंतु विष्णूच्या भयाने राक्षस ती नगरी त्यागून रसातळाला गेले आहेत. त्यांची ती नगरी सागराचे मध्ये वसवलेली असल्याने ती कोणाकडूनही आक्रांत केली जाणे अशक्य समज आहे. तू राहण्यास तेथे जावेस. त्यापूर्वी त्या नगरीवर कुणाचाही अधिकार नव्हता. पित्याने आज्ञा केल्यावर धनद कुबेर तेथे गेला आणि त्याने लंका नगरीत प्रवेश केला. आपल्या पित्याच्या संमतीने तो तेथे बराच काळ राहिला. नंतर काही काळानंतर मांस भक्षक सुमाली नावाचा राक्षस साक्षात लक्ष्मी देवी प्रमाणे सुंदर असणाऱ्या आपल्या मुलीस घेऊन रसातळातून वर येऊन मर्त्यलोकी संचार करू लागला. कुबेर हा पुष्पक विमानातून फिरत असल्याचे एकदा त्या सुमालीने पाहून त्याने राक्षसांच्या हिताचा विचार केला आणि मग आपल्या कैकसी नावाच्या कन्येस म्हणाला, मुली, तुझ्या तारुण्याच्या आणि विवाहाचा काळ व्यतीत होत आहे. हे कल्याणी, तू नकार देशील या भीतीने कोणी वर तुला मागणी घालू धजत नाही. तेव्हा तू आता स्वतः ब्रह्मदेवाचे कुळी जन्मलेल्या विश्रवा मुनी यांनी लग्नास्तव
यांची लग्नास्तव निवड करावीच. तुझे कल्याण हो. हे शुभलक्ष्मी मुली, त्यामुळे तुला महाबलवान पुत्रांची प्राप्ती होईल. ते पुत्र कुबेराप्रमाणे सर्व शोभेने संपन्न असतील. ठीक आहे, असे म्हणून विश्रवा मुनींच्या आश्रमात जाऊन मुनींच्या समक्ष ते उभे राहिले. मुनींच्या समक्ष उभे राहून जमिनीवर रेघा काढीत ती खाली मुख करून उभी राहिली. मुनींनी तिला विचारले, हे सुंदरी तू कोण आहेस आणि अवैध आहेस का? तेव्हा ती हात जोडून म्हणाली, हे ब्रह्मन, आपण आपल्या ध्यानाच्या योगाने माझ्याविषयी जाणू शकाल. सर्ग 1 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.